सकाळचे पहाटेचे 1:30 वाजता आणि या वेळेत देखील तुम्ही आतापर्यंत थांबला त्याच्याबद्दल माझ्या या पवित्र सणातर्फे बाप्पाच्या साक्षीनं तुमचे लाख आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता वेळ आलेली आहे माझ्या जोशीबाईकडे जायची. पैसा आले संभव कैवल्य खराडा सॉरी संभव कैवल्य स्वराज मंगेश कुडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्याप्रमाणे नंदन सपकाळ सातारा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि पंड्या भाऊने काना सांगून गेलेला आहे की तो जोक नाही घेतला. आणि या ठिकाणी स्वानंदी आणि स्वराज कुडकर हे 3 वर्षाची लेक आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. यांचे 200 रुपयाचे शुभेच्छा आलेले आहेत की ही मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की सतत गाणी ऐकत असतात. धन्यवाद त्यांना शुभाशीर्वाद. आता आमच्या भावाकडे जाऊया. भावाने तासभर बारी केली निश्चित बारी केली पण शेवटपर्यंत त्यांनाच ते भेटलेलं नाही. कवरे क्षेत्राच्या बाहेर होते त्यांना बघितलं त्याने की रामोरी भावाला बऱ्यापैकी टाळ्या पडल्या आहेत बारी उठलेली आहे. मग त्यांनी माझी काढलेली ऐकी एकीने बोलले तुम्हाला काही जमत नाही वगैरे वगैरे सगळं बोलले मान्य. आता फक्त जे पैसा आल्यावरती जे बोलले होते त्याच्यावरती भाग देतो आणि आपण गाणी घेऊया. बोवांची चाला लोक कलेना जे दिलं त्याचं सोनं मी केलं. लोक कलेना जे दिलं त्याचं सोनं मी केलं. उठाला पाहिजे हो पण माझ्याकडे घालून माझी पोरं ही माझी लेकरं लहान सतत मार्या आणि जवळ पण नाही ना लांब लांब मार्या पण माझी लेकरं अगदी पाठीची ढाल होऊन माझ्यासोबत एकदा माझ्या पोरांसाठी टाळ्या वाजवा. वो ऐकून घ्यायचं हे जोशीबाईने लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाचं गेलं. अरे पैसा काय तुम्ही देता
रसिक राजा आणून देतोय, मी कोणाकडे मागत नाही. म्हणून बुवा काय म्हणतोय, लोक कले न जे दिला त्याचं सोनं विकलेलं, लोक कले न जे दिला त्याचं सोनं विकलेलं. जर का पैसे मला आले, जर का मला पैसे आले तर काय तुझ्या बाबाच गेले, जर मला पैसे आले तर काय तुझ्या बाबाच गेले. जर का मला पैसे आले तर काय तुझ्या बाबाच गेले, जर का मला पैसे आले तर काय तुझ्या बाबाच गेले. तर हे झालं पहिलं उत्तर. ऐकून घ्या, आपण कोणाची उधारी ठेवत नाही आणि कोणाला उधारी देत नाही. उधारी का देत नाही, द्यायला आपल्याकडे काही पाहिजे की नाही, पैसेच नाही आपल्याकडे, काय करणार उधार. तर गंमत अशी भुवांची 4 ओळीमध्ये बारीक सांगतो कशी. 4 ओळीमध्ये त्यांना सांगितलं की 4 वर्ष तुम्ही तर बारीक केली, कलगीची बाजू मांडताय, योगायोगाने या गावाची गावदेवी नवलाई देवी आहे का, देवी आहे, अनेक गावांचा देव असतो. तुम्ही नशीबवान आहात की या गावाची देवी देवी आहे, ग्रामदेवत देवी आहे, तर तुम्ही त्याचं स्तवन बांधायला पाहिजे होतं. तर त्यांना आला राग, मी बोललो म्हणून. मग नंतर त्यांनी शेवटला एक गाणं गायलं. गाणं बघा, बुवांचा पर्दाफाश. मला बोलतात ना, मला शब्द वापरला, तुमची म्हणतात लायकी नाही, माझी लायकी माझ्याकडे, तुमची लायकी तुमच्याकडे. माझी रसिक राजा पहाटेचे 3:30-4 वाजता जर इथपर्यंत असतील, ती माझी लायकी असेल म्हणून आहेत, ती माझी लायकी नसेल म्हणून आहेत, ते त्यांचं ते ठरवतील. त्यांनी सांगितलंय की या लोककलेत सर्वश्रेष्ठ रसिक असतात, बरोबर. आता ते ठरवतील. तर त्यांचं यमक बघा, यमक. जब खानवली गावची नवला देवी, यमक यमक भुवांचं यमक. संजय जोशी आदरणीय, सन्माननीय, माननीय, कोटातले, आमच्या लांजातले, कोकणची शान, हिंदी गाण्यात माहीर असे आमचे कलगीचे शाहीर, त्यांची रचना बघा. खानवली खानवली गावची नवला देवी. पुढचा आहे का, नवला देवीला यमक बघा. कोलेवाडीत बसलाय गणपती, असं होतं. नवला देवीला यमक गणपती, वीला ती यमक बघा. आणि पुढची क्रॉस लाईन, सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा, सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा. आता हे नवला देवी, गणपती आणि गावा हा यमक आहे. गणपत मांडवकर माऊली इथं असतील, सरपंच आहेत, एक वरिष्ठ शाहीर आहे, त्यांनी सांगावं, भानुदास घराण्याचं तुम्ही शाहीर आहात, तुम्ही भानुदास घराण्याचं निशाणी घेऊन फिरता, आणि अशी भानुदास म्हणजे शीघ्र कवी, कवितांचे भाष्य आणि अशा घराण्याच्या शाहिराने अशी पायदळी तुडवावी कला, आणि मला तरी शिकवावं, नंतर माझी करतात लायकी वगैरे, अशा गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे अजून एक घेऊया, एक त्यांचं घेऊया, एक त्याच्या आधी शेअर घ्यायला पाहिजे. अरे पिठलं मागितलं गणपत, अहो पिठलं मागितलं तर मी डांगर देईन. पैसे मागितलं तुम्ही दिलो की नाही, बोवाना कुठली शिवी द्यायला लागेल. सरिता रामचंद्र सातोपे माऊली, सरिता रामचंद्र सातोपे यांच्याकडून या पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुरेश खानविलकर, गाव खानवली कोलेवाडी, यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 201 रुपये. अरे पिठलं मागितलं तर बुवासने पिठल्यासकट डांगर देईल. हे माझे रोशनबाई, मी सांगितलं ना, मी तुम्हाला लंगोट दाखवायला तयार आहे, तुम्ही खोपेच्या मागे आहे. अरे आव्हान दिलं पुढे, स्वीकारला कोणी. अरे तुम्ही काय पण सांगशील, तुम्ही तुमच्या जन्मात उठलो, तुम्ही काय सांगशील, 22 उडी मार. अरे मी बोलताना काय बोललो मंडळी, यांनी मला, मी त्यांना म्हटलं बाबा कलगीचे शाहीर आहेत, शाहीर म्हटल्यानंतर डोक्यावर टोपी असला पाहिजे, बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे. यात काय वावगं होतं पोरांनो, काय वाईट नाही ना.
तर म्हणतात मी कलगीवाला आहे, मी शक्तीवाला आहे. तर म्हटलं शक्तीवाला असेल तर मग लुगड्यात ये. आणि हा खुलावला वरगडी आणि लुगडा लावून आला. आणि नंतर दुसऱ्या बारीपासून टोपी लावायला लागलं. मग हीच टोपी लुगडं नेसायच्या आधी लावली असती तर जमण्यासारखा होता. पण खुलं तर खुलं, तो शाप खुलं. आता मला सांगा, आणि मी आव्हान दिलं तरी स्वीकारलं, नंतर त्यांनी दिलं. अहो पण मी स्वीकारलंच नाही ना, मी काय खुला यांच्यासारखा. म्हणून काय म्हणतोय, अरे पिठला मागितलं तर पिठल्या संग डांगर देई. माझ्याकडं या जोशाबाईने पिठला मागितलं तर पिठल्या संग डांगर देई. आणि लय नादाला लागला जोशी बुवा, तर पहिला सकट नागर लावी. असं आहे सगळं. मग आता मला सांगा, हे जर पिसाळलो आम्ही काय पहिल्या वारीत काहीच बोललो नाही, फक्त तर लंगोटी बोललो आणि नमान केलं. नमान पण का तर सारखं राणीसाहेब बोलले म्हणून केलं. बाकी काय त्यांचे फक्त भाग दिले. आणि वर एक गाणं घेऊया. जीव गेला बाई तुझा, शास्त्राचं एक गाणं गायला बोलले ते पण सकाराम. अहो दुसरी बारी करतात टोमण्याची गाणी गाबवा. मी काय एवढा वाईट नाही, तुम्हाला मी तसा नेता सोडी. अहो दुसरी बारी केली तुम्ही, दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहे, टोमण्याची गाणी कुठे आहे, तुम्ही काढा बघा. गेला वनवासात राम, सकाराम एकच बोलले. त्यांना म्हणायचं होतं सकाराम म्हणजे माझा बापूस. त्यात वाईट काय नाही, राम वनवासात गेले, नंतर गडाचा भाग दिला, गव्हाणचा भाग दिला, मंडळावर गाण्या गायला पैसा आले. अरे दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहे. अरे काहीतरी तुम्हाला दिलाच तरी गेला पैसा. हा गाव शाहिरांचा, पंचकृषी शाहिरांची शास्त्राचा भाग त्यांना माहिती, आणि तुम्ही दिलात कुठं. बघा जीव गेला वाई तुझा, आली फसवया जो साधा. घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही जोशात. पोटात गेलेली व्हायची 100% सांगतो. आता येथील आरती आवाज घेतो बघा, त्या माईकवर सांगतो. तर त्या ओघात बोलले, त्याच्या दुसरं काय ना. आया बेटी समोर आहे, एकही शब्द आगाव गायचा नव्हता. समोर बाप्पा आहे, कलेची देवता आहे. नंतर म्हणतात आधी काय बोलले, मला काळ्या बोलले, डायरेक्ट बोलले. गायन केलं, त्यांनी चाल दाखवली आणि त्याच्यावरती नागवाने आम्हाला फिरायला काय चालवते, नाकी डोळे छान. त्यावेळेस डायरेक्ट बोलले की काळा आहे म्हणतो हा, मी पण काळा आणि हा पण काळा. पण हे काय माझ्या वैयक्तिक आयुष्यावर गेले का, गेलेच की मला बोललेत ना काळा. मला वैयक्तिक काळा बोलले म्हणून म्हटलं बोवांना जरा पोट आहे सातव्या गावांनी सारखं. तर त्याच्यानंतर
म्हणतात वैयक्तिक आयुष्यात गेला होता असं करेल तसं करेल शक्तिपुराचा काही संबंध नाही. शक्तिपुराचा संबंध नाही. मला हेच म्हणायचं की मी काळा असेल गोरा असेल जांभळा असेल पिवळा असेल माझ्या गायकीशी बोला माझ्या तत्वाशी बोला हे नाही बोलले. मला ते काळा बोले म्हणून बोलला जरा पोट मोठा आहे त्याच्यावर म्हणतात ज्याला नाही पोट त्याला वर बोलून दाखवलं त्यांनी तो टिंब तो शब्द मी काय बापाच्या समोर जाणार नाही. जेव्हा तुमच्याकडचं सगळं संपतं मी काय म्हटलं 4 बाऱ्या तुम्ही सतत कराल तुम्ही पूर्ण उघडे असाल. पहिल्या बारीत उघडे झाले बुवा काहीच नाही मिळालं. दुसऱ्या भागात काय दिलं नाही. डबल बारीचं गाणं नाही आणि फक्त असं टिंब बोलले त्याच्यावर कळतं की तुमच्याकडचं सगळं संपलंय. तुमच्या समोरच्या शायराची तुम्ही लायकी काढता. अरे 4 ते 5 गणाची फरमाईश आली म्हणजे काहीतरी असेल काहीतरी लिहिलं असेल. 4 वाजता जर एवढ्या माझ्या आया बहिणी इथं डोळे उघडे ठेवून हे जर ऐकायला थांबले असेल काहीतरी असेल म्हणून दुसरं गाणं. मुंबई वाले के लागून नादी ह्या चालीवर माझं गाणं काय म्हणतोय हो यजमानी हवा जावयाचा करमानी. गावच्या गाव बस पडले एकच कारण की जावय पोरीला आमच्या बाईला जावय नवरा मुंबईचा आवा पुण्याचा आवा आणि त्याच्यामुळे घर बस पडले. त्याच्यावर आधी भाग येतो म्हणण्याच्या चालय काय म्हणतोय हो यजमानी हवा जावयाचा करमानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. संजय है संजय मी काय म्हणत नाही माझी कथा गातोय बघा. कथा सांगतो या व्यापाची काम करते ही पापाची. कथा सांगतो या व्यापाची काम करते ही पापाची. पाय चाटून घरघर फिरते हो छबी बघा हो संजय. पाय चाटून घरघर फिरते हो छबी बघा हो संजय.
आतापर्यंत जोक घेतलेला नाही. जर मी गेलो युट्यूबला तुम्ही बाकी शुद्ध मित्र कुठे गेलं सगळं कोकणकर सुरूच म्हणाले ना पुढे आव पापा येते कोण आहे तुम्ही दोघे जण जाऊन नसा मी जोक सांगतो. तर कुठला आता भक्ताचा जोक ना हा जोक फेमस आहे. हा जोक फेमस आहे. जोकच्या फरमाईश संजय बुवा जोकच्या फरमाईश त्याने नामान बाकी 1 नंबर केला आवडला 100 पैकी 100 मार्क त्याला म्हणतात नामान. परत नंबर आपल्याला काय गेले आवडता नमान होता का जाकडी होती पण याच्यातून काही नुकसान नाही. परत जोक सांगतो. एक होता भगत यू नो ना भगत चेटूकवाला भगत अंगारा बिंजारा करणी माहिती आहे फेमस आहे. आमच्याकडे पंतप्रधानापेक्षा भगत फेमस आहे. अहो सकाळ आमची गाय शेतात कॅल्शियम डेफिशियन्सी मुळे तशीच पडली. माझ्या बाबाला म्हणतात भावकीन उठवून आणतो. डॉक्टरला फोन करा डॉक्टर म्हणतो कॅल्शियम डेफिशियन्सी झाली 2 इंजेक्शन झाली गाय तटून उभी राहिली. म्हणतात नाही मी माझ्या अंगार लावला देवाकडे दिला म्हणून उभी राहिली. असं वातावरण कसं आहे आमच्याकडचं. तर भगत आणि बाजार होता जसा आमचा आपल्या आलेचा मंगळवारचा तसा बाजार आणि भक्तांना आलेला भावर ताज बांगड पापलेट काय भेटल तर करली बिरली आणलेलं आणि वला मावरं ना सुका मावरं पाणी पडल म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत आणून पडवीत ठेवलेला. आणि संध्याकाळी 5 वाजता गिराय भगतगिरी कराय चौकशी कराय आणि झालं 5 एक वाजलेलं संध्याकाळचं आणि बसला भगत दरवाजाकडे तोंड करून उगव तिकडं आणि गिराका अशी 3-4 हे आता माझ्याकडे कसं बघून आहे तसं प्रॉब्लेम वाटा ना. आणि ठेवला नारळ ठेवला 2 नारळ ठेवले एक गावकीचा एक टिंबटिंबाचा ठेवला हळद पिंजर अगरबत्ती लावला धूप टाकला आणि अंगात आला वार आला. मला सगळं माहिती आहे. माझ्या झाला गेर टाकला 2-3 तास झाले. हे आता बघतात कसं माझ्याकडे तसं त्यांना अगदी बरं वाटलं. आता काय माझा देव बोलणार ना आता भाऊकीचं दाखवतो. माझ्या बनी 7 जणी तेवढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरली. मांजरू आलेला मांजरू ताजा मावरा 520 रुपये उत्तरेला बाजार भले आणला नाही. 1 आठवडा काल झाला गेर टाकून झाला होता. आता काय करू आता करू का मावरं नेला तर सगळं नेला. बरं पुढं नोट दिसत 500 रुपयाची तरी पण 20 रुपये काटा ना 520 रुपयाचा मावरं. त्याला ना वयला काय समजा ना खालचं काय समजा जीव तर वर खाली होईल. बरं बांगडं चांगलं होतं आपल्या टुतालेलं होता तरी पण म्हणतो नको इज्जत जायची. आता काय गिअर टाकला होता ना हो गिअर जर टाकून असता तर मग जरा जाऊन येतो बाबा. गिअर टाकून झालेला मग तो एक आयडिया करूया. जसा गिअर आहे हे दाड्या जसा गिअर टाकला माझे मागारीला बोलवा
यांना समजत नाही हे दोघं बघता दोघं तोंड बघून तसं तर पण बघित राहील आपलं. अरे तोंड पकडून बघता होता माघारने ना ऐकला पडवीत आली तर आम्हाला काय करता माघारीला बरा माघारीला काय काय हवं ती गेली शिरशिर आता परत आली ह्याचा तरी पण जीव वर खाय हाय किलो सगळं गेलं अगं हाय काय गेलं एकाच मागणार करा पुढे आता झाला परत सुरू केला असं आमचं बघत तर लय नादा लागू नका वरचा आहे ना आपला या जोग धरल्या सूरज याला तुम्ही आणि मी आहे घेऊया पुढचं काय अजून एक फरमाईश स्वानंदाने स्वराज अजून मी शक्तिपुऱ्याचा बोवा आहे तर म्हणतात नम्र लग्नाचं गाणं घ्या गाणा जो भरीला तर घेतो बोवा गाना जो भरीला गाना जो भरीला चौकंडी वाताचा नाही तर हे सगळं युट्यूबला जाणारे लोक म्हणजे भार्या करतो की काय करतो आता मला हे सगळं आता मी काय करू व्हॉट शुड आय डू आता पुढचं गाणं बरोबर फरमाईश बोलतात हे करतात शाहीर त्या फरमाईशसाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते खिशातला पैसा तेवढा खर्च करावा लागतो ती लेखणीसाठी पुस्तकं वाचावी लागतात आणि त्याच्यानंतर ही फरमाईश येते शाहीर आणि मी सोबत कार्यक्रम सुरू केले मला वाटतं 2008-10च्या आसपास आणि शाहीर अजून लंगोटीवर आहेत एकही गाण्याची फरमाईश त्यांना येत नाही कारण तसे प्रयत्न नाही तशी मेहनत नाही ही असती जागा वेळ तुम्हाला दाखवून द्यायचं असते की शाहीर तुम्ही नक्की कोण आहात मी तुमची कमी काढत नाहीये की तुमची काही कमजोरी काढत नाही विषय आला म्हणून सांग तुमच्या मी पहिल्या भारीलाच म्हटलं की आमचे शाहीर चाली निवडीमध्ये एक नंबर आहे असा शाहीर नाही जो उत्तम अगदी हिंदी गाणी अशी निवडून काढणार आणि चालीवरती गाणी म्हणतात मात्र त्यांच्याकडे लेखणी इतकी खास नाही त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं आहे की कलेचा म्हणतात गर्व करू नये अरे मान्य कलेचा गर्व करायचाच नाही मात्र कलेचा दुरुपयोग देखील करायचा नाही आणि शाहीर तुम्ही कलेचा दुरुपयोग करताय दुसऱ्या बारीत टोमण्याची गाणी शास्त्राची गाणी असायला पाहिजे ती तुमच्याकडे नाही म्हणून आता एक मंडळावरची गाणं घ्यायच्या आधी एक माझी गाजलेली कविता त्याची फरमाईश आहे वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन की बुवा चिरागलं हरकत नाही सतत बाऱ्या करतोय एखादी खराश आली असेल आणि त्याच्यावर ते मान्य करतात की बुवांचा मला श्लोक येत नाही ना तर त्यांना दाखवले असते म्हणजे कळलं बुवा इतके वर्ष माझ्यासोबत तुम्ही कार्यक्रम करत आहात पण तुम्हाला अजून माझा श्लोक जमलेला नाही हा तुमचा पराभव आहे तुमच्या मुखाने सांगितला एक शब्द आता एवढी 4 वर्ष हे कार्यक्रम करतात ह्या गावामध्ये
साधे 2 आभाराचे शब्द त्यांनी या मंडळावर गायले. या नवलाईवरती स्तवन गायलं नाही आणि फक्त लंगोट 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 आज ते उघडे झाले. त्यांच्या अंगावरची लंगोट ही देखील केलेली आहे. शाहीर एकही शब्द आगाऊ न गाता तुम्ही कसे अशा बोलतात की फिरलेल्या घड्यावरचं पाणी, पालत्या घड्यावरचं पाणी. आज तुमची व्याख्या झालेली आहे. मी 2 शब्द मंडळासाठी गातोय. सहाय्य करून एकमेका, श्री वक्रतुंड गणेश मंडळ खानवली कोलेवाडी. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. वक्रतुंड गणेश मंडळ, अहो वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास. शाहीर जे काय बोलले 2 तास, मी तसलं काही 2 तास बोलत राहणार नाही. त्यांना भागाला भाग दिलेला आहे. आई वडिलावरती कविता, हेच रुपेश आगरे, अनिरुद्ध शिंदे आणि रुपेश आगरे. 101 रुपयाचं पारितोषिक. हेच ती आई वडिलांची कविता आहे की मंडळी आज आपण इतके व्यस्त आहोत, आपल्या कामात धंद्यात असताना आपण आई वडिलांचा फोन मात्र आपण टाळतो. त्याच्यावरतीच आहे. आई सारखी माया नाही, बापवानी छत्र छाया. 33 कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ आई बाप देवराया. त्यांच्या नंतर काळजी आपली, अहो त्यांच्या नंतर काळजी आपली. सांगा करणार कोण? प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. आहे की घोंगडीवरची कविता आहे ती एका अंतर्गत. तर मंडळी ही घोंगडी धनगराने वेगळी, मात्र 18 पगड जातीतल्या समाजातल्या माणसाची ती माय झाली, ती काळी माय झाली त्या घोंगडीवरती. कधी झाली पांघरुणा अवघ्यांची अंतरुणा, कधी झाली पांघरुणा धनगराचा अंतरुणा. कायदा वर्णावर सद्गुणा माझ्या घोंगडीच ऋण, कायदा वर्णावर सद्गुणा माझ्या घोंगडीच ऋण. आला पै पावना घरी दिली बसायला घोंगडी, भरला तळी चौक मांड साखर पुड्याची बांगडी. आणलं देवाक वाजवून ठेवली खिरापात सजवून, कायदा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीच ऋण, कायदा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीच ऋण. अशा अनेक कविता, अनेक गाणी
तुमच्या चरणाशी ठेवलेले आहेत, युट्यूबला आहेत. आता 2च कार्यक्रम माझे उरलेले आहेत. प्रतिस्पर्धी शाहीर, तुम्ही जे काही वापरलेले शब्द आहेत ते तुम्हाला तुमचे लग्न तुमच्याकडे ठेवा. जे काही माझ्याकडून देता आलं ते दिलेलं आहे, समाजाला दिले, इथल्या माझ्या आया बहिणीला दिला. आता शाहीर, माझे शक्तीवाले शाहीर, माझे मित्र आदरणीय सन्माननीय संजय जोशी बुवा कृपया आरतीला या. आणि या ठिकाणी वक्रतुंड गणेश मंडळ खानवली यांचे काही शिलेदार, लहान मुलं, लहान लेकरं यांना कुणाला नाचायचं असेल तर या. माझ्या आई बहिणींपैकी कोणी असेल त्यांना नाचायचं असेल, लहान लहान मुलींना, त्यांनी यायचं. आपला पवित्र साज आहे, आपण आरती करूया. कृपया आरतीला या. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती